नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आहे ना आपण गणपती बाप्पा आणायला चाललो आहे आपल्या मागजनच्या कार्यशाळेत। सो दरवर्षीप्रमाणे आपण परंपरेने मागजनच्या कार्यशाळेतून आपला गणपती बाप्पा घरी घेऊन येत असतो। सो आज आपण एक दिवस अगोदर थोडंसं पावसाच्या अंदाजामुळे आपण घेऊन येतोय गणपती बाप्पाची मूर्ती आणि हा ब्लॉग कंटिन्यू राहील उद्याच्या पूजेपर्यंत। चला मंडळी, तुम्हाला या व्हिडिओमध्ये खरं तर कोकणातल्या गणपती बाप्पाचं आगमन कसं होतं हे थोडक्यात दाखवण्याचा आपण प्रयत्न करू। घरी सगळी तयारी झाली आहे, डेकोरेशन वगैरे झालं आहे साध्या सोप्या पद्धतीने। चला आता आपण आमच्या इकडे काही गृहस्थ मंडळी एकत्र जमतील आणि मग आपण थेट निघणार आहोत मागजनला। गणपती बाप्पा मोरया। चला आपण आपली लॉरी आली आहे, लॉरीतून आपण सगळेच वाडीतली मंडळी आपण गणपती बाप्पा घेऊन येतो। चला बघा चढा वरती। अरे सावकाश चढा, अरे पाय घसरतायत, सावकाश चढा। चला काही मंडळी अजून पाठ घेऊन येते, ते देखील आपले पाठ घेऊन आले सगळेच मंडळी। अरे दादा चल लवकर। चला बच्चे कंपनी पण आले सगळे। ए गणपती आणायला चला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया। चला फायनली पोहोचलो आहोत मागजनच्या कार्यशाळेजवळ। आता पाठ घेऊन पटापट आपण उतरूया। सर तू घेणार आहेस? हॅलो नुसतं नको करू, गणपती बाप्पाला घे डोक्यावर। हॅलो करतो काय रे? हॅलो गणपती बाप्पा जोरात ओरडायचा हा। चला चला पाठ घेऊया आणि झटपट उतरूया पहिलं लॉरीमधून। चला 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 फायनली पोचलो आहे आणि उत्सुकता आहे ती गणपती बाप्पाला कधी एकदा या पाठावर बसवतं। नक्कीच भारी वाटतं, एक वेगळीच फिलिंग असते जेव्हा आपण गणपती बाप्पाला आणायला जातो तेव्हा। चला तर ही आहे मागजनची आमची कार्यशाळा। यावर्षी काही यायला भेटलं नाही पण आज गर्दी आहे, बरेच मंडळी एक दिवस अगोदर गणपती बाप्पाला नेतात। अरे याला पण घेऊन आलास? अरे वा। चला चला कार्यशाळेत पोहोचलो आहे, आपला निखिल भाऊ भेटला। गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्त्यांना पाहून एकदम भन्नाट वाटते, तुम्हाला दाखवतो। खूप सुबक आणि म्हणतात आकर्षक मूर्ती आहे तिकडे। हे बघा अशी कार्यशाळा आणि एवढे सगळे गणपती बाप्पा आहेत, भारी। आपले दोन भाऊ भेटले। भाऊ नाव सांग। आणि हा भाऊ भेटलाय। अरे सुनील दादा काय म्हणतो? गणपती आणायला? अरे बाबा, ते आमच्या आंबोतले मित्र आहेत सुनील दादा, मुंबईला पण आमच्या जवळच राहतात। अच्छा तुमचं आहे? छोटू गणपती। अरे वा। मंडळी एवढ्या भारी आणि सुबक मूर्त्या आहेत ना, जबरदस्त। आता सगळ्याच मूर्त्या ना आखीव रेखीव पद्धतीने रंगवल्या गेल्या आहेत आणि त्यांची ना रचना भारीच। म्हणून आमची ही मागजनची कार्यशाळा आहे ना अक्षरशः पंचक्रोशीमध्ये आहे ना प्रसिद्ध आहे। तो प्लास्टिक टाकलं आहे, म्हणजे पाऊस वगैरे असतो ना त्याच्यामुळे एक थोडंसं प्लास्टिकचं कवर टाकलं आहे, म्हणजे जे गणपती घ्यायला येणार आहेत मंडळी किंवा भक्तभाविक येणार आहेत तर त्यांना प्रॉपरली गणपती बाप्पांना घरपर्यंत घेऊन जात आहे हो, म्हणून तो केलेलं नियोजन आहे। पण प्लास्टिक काढल्याच्या नंतर आहे ना मूर्ती पाहून आहे ना झकास वाटते।
चला मंडळी, आपला बघा गणपती बाप्पा आहे, पाटावर बसून झालाय. कसं आहे कवर घालून येतोय, कारण कसं आहे पाऊस वगैरे कधी पण आला तर प्रॉपरली आपल्याला गणपती बाप्पाला घरी घेऊन जाता येईल. चला आता इकडे आहे ना सगळेच जण आपला पहिला विडा ठेवतात पाटावरती आणि नंतर मग जे मूर्तिकार आहेत ते मग विडा उचलतात आणि मग त्यांना जी मूर्तीची किंमत आहे ती दिली जाते. सो गावाकडे अशा फॉर्मॅलिटीज आहेत छोट्या छोट्या. हे बघा, तू उचललास? अरे वा, छान छान. चला विडा उचलला, आता गणपती बाप्पाला घेऊन जाऊया. चला गणपती बाप्पा आपण एक एक करून ट्रकमध्ये बसवले आहेत आणि बघा किती आता रांगेने आपण बसवायचे. चला मंडळी, फायनली गणपती बाप्पाचं आगमन माझ्या घरी झालं आहे आणि आता आहे ना आपण गणपती बाप्पा आमच्या जे देवाचं घर आहे तिथे देवघरात ठेवलं आहे. कारण कसं आहे उद्या त्याची आम्ही मग स्थापना करणार, त्याची पूजा करणार आहोत. सो एक दिवस अगोदरच आमच्या गावाकडचे मंडळी आहेत ना, पाऊस पाणी वगैरे असतो, पाऊस प्रचंड असतो आमच्या कोकणात. सो एक दिवस अगोदरच आणला जातो, मग घरी आपण ठेवतो, मग त्याची प्रतिष्ठापना केली जाते आणि मग त्याची पूजा वगैरे होते. सो पूजा पण थोड्याच वेळात तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहायला मिळणार आहे. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशांचा वाज करर झाला आणि गणपती माझा नाचत आला. सुप्रभात मंडळी. खरं तर मंडळी आज आहेत ना आमच्या इकडे सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि काल आम्ही एक दिवस ॲडव्हान्समध्ये आणलं. आता गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवली आहे, देवघरात ठेवली आहे. तिथून उचलून मग ज्या ठिकाणी आपल्याला स्थापना करायची आहे त्या ठिकाणी आता आपण घेऊन येणार आहोत. गावाकडे तर मस्तपैकी झकास असं वातावरण झालं आहे.